शिवरायांचा अवमान, औरंगजेबाची कबर यानंतर तर रायगडच्या वाघ्या कुत्र्यावरून वाद सुरू झालाय। रायगडावरची वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटवावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे केली। यावरून धनगर समाज आक्रमक झालाय। संभाजीराजेंनी या गोष्टी पुढे वाढवल्या तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिलाय। तर संभाजीराजे महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय। अल्टिमेटमसाठी संभाजीराजेंनी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा दिवसच का निवडला यावर देखील हाकेंनी बोट ठेवलंय। तो वाघ्या कुत्र्याचं स्मारक आणि रायगडावरच्या महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार राजा होळकरांनी केला। धनगरांचा आणि होळकरांचा तिरस्कार, एवढीच एक भूमिका या छत्रपती संभाजी महाराजांच्या या भूमिकेतून दिसते। परंतु महाराज आपण पुढं या गोष्टी वाढवणार नाहीत। वाढवल्यानंतर जशास तसं उत्तर देण्याची ताकद या यशवंत सेनेत आणि महाराष्ट्रातील धनगर समाजात आहे, याची जाणीव आपण ठेवावी। वाघ्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो, होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो। काही इतिहासकार जे दुकान लावून बसलेले आहेत त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे, त्यावरती ते काहीच बोलत नाहीत। होळकरांच्या हेतूविषयी शंका कसे काय घेतात? 31 मे अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्मशताब्दी महोत्सव होतोय, हीच तारीख अल्टिमेटम द्यावीशी वाटली। दरम्यान शिवाजी महाराजांसोबत वाघ्याश्वान नेहमी सोबत राहत होता म्हणून त्याचा इतिहासात उल्लेख असल्याचा इतिहास संशोधक संजय सोनवणी म्हणतात। तर वाघ्याच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व लोकांना, रयतेला सोबत घेऊन चालणारे होते। त्यांच्या सैन्यामध्ये कुत्र्यांचंही पथक होतं आणि त्याचा उल्लेख डॉग्स इन वर्ल्ड यात ऐतिहासिक माहिती जी दिली, जसवंतलाल मेहता यांचं ते पुस्तक आहे। त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांकडे कुत्र्यांची पथकं होती आणि गनिमी काव्याने ज्यावेळेस शिवाजी महाराज युद्ध करायचे तर कुत्र्यांची झुंड आधी ते सोडायचे शत्रूवर। दरम्यान वाघ्याच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादावर शिवप्रेमींच्या काय भावना आहेत तेही आम्ही जाणून घेतलं। पाहूया। होळकरांनी दिलेल्या निधीमधून या समाधीचं आणि या वाघ्याच्या स्मारकाचं बांधकाम झालं। गेली 10 वर्ष युवराज रायगडावर येत आहेत, 10-15 वर्ष झाली रायगडावर येत आहेत। त्यावेळेला कधी विरोध केला नव्हता किंवा त्यावेळेला कधी पत्रव्यवहार केला नव्हता, मग आताच त्या विरोध करतात याबद्दल आमची शंका आहे। म्हणजे मी असे ऐकलेले आहे की या वाघ्या कुत्र्याची समाधी पहिल्या ऐतिहासिक काळापासून आहे। तर शिवाजी महाराजांना जेव्हा अग्नी दिली तेव्हा त्या वाघ्या कुत्र्याने त्या अग्नीत उडी घेतली। मग ते पहिल्यापासून ऐतिहासिक आहे ना, मग आत्ता का त्याच्यावरून वाद करायचा? सरकारने याच्यावर योग्यपणे जो अभ्यास करावा। गेल्या अनेक वर्षापासून ही वाघ्या कुत्र्याचा जो विषय आहे तो जो काय असतो तो एकदा निर्णयात लावून टाकावा। असेल तर असेल, पुरावे असतील तर ती आहे तशी ठेवावी, नसतील तर ती काढून टाकावी, ही प्रत्येक शिवभक्तांची भावना आहे। कारण की ज्याला इतिहासात हेच नाही, स्थानच नाही, त्याला ठेवून फायदा नाही आहे। ज्याला असेल तर मग ठेवा, मग असे सगळ्या प्रत्येक शिवभक्तांची भावना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।